अग्निशस्त्र बाळगून दहशत माजवणाऱ्या इसमास कोतवाली पोलिसांनी अग्निशस्त्रासह केली अटक. अग्निशस्त्र बाळगून परिसरात दहशत माजवणाऱ्या एका इसमास कोतवाली पोलिसांनी अग्निशस्त्र आणि जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आली. कोतवाली पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे आपल्या सहकारी अंमलदारांसह कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. दरम्यान पोलीस निरीक्षक यांनी फोनद्वारे माहिती दिली की काटवण खंडोबा परिसरात एक इसम अग्निशस्त्र घेऊन फिरत आहे. तात्काळ कारवाईचे आदेश मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील आणि पथकाने महात्मा फुले वसाहत ते शिवसागर अपार्टमेंटकडे जाणाऱ्या रस्त्याने शोध मोहीम सुरू केली. काटवण खंडोबा परिसरातील मोकळ्या पटांगणात एक संशयित इसम फिरताना आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन 2 पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक अग्निशस्त्र, 2 जिवंत काडतुसे मिळून आली. चौकशी दरम्यान त्याने आपले नाव विनोद चंदर शिंदे, राहणार बुरुडगाव पाण्याच्या टाकीजवळ, तालुका जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शिरीष बाळासाहेब तरटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 92/2026 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 325(1)(ब)(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ खारगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिलीप टिप्परसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड, कोतवाली पोलीस स्टेशन तसेच तत्कालीन चार्ज पोलीस निरीक्षक श्री जगदीश भांबळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, सहाय्यक फौजदार संतोष बनकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी, विनोद बोरगे, शाबीर शेख, राहुल शिंदे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम, दीपक रोहकले, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, अमोल काळे, सूरज कदम, सत्यम शिंदे, अतुल काजे, रमेश शिंदे, सोमनाथ राऊत, महेश पवार, अतुल लाटे तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंड यांच्या पथकाचा सहभाग होता. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत, नगर. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकम ठाण, शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव. नंबर